हाय सर्वांना नमस्कार। सर्वात प्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देते। तुम्हाला थंबनेल वरून तर कळालंच असेल की आता हिना मॅडमला काय बोलायचं आहे ते तुम्हा सर्वांना। तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला माझं नाव सांगते। माझं नाव आहे हिना शेख। मी आहे राहायला कराडमध्ये। कराड माझं सासर आहे। तर तुम्ही बघत आहे की आता जे भाग्यश्री हॉटेलचा जो मी व्हिडिओ टाकला होता बनवला होता तो होता प्रँक कॉल। आणि माझं कंटेंट प्रँक कॉलचं सुद्धा आहे, यूट्यूबला आहे, फेसबुकला आहे। मी तुम्हाला माझे सगळे लिंक सुद्धा इथं दिलेले आहे, तुम्ही जाऊन तिथे बघा माझे व्हिडिओ प्रँक कॉल वगैरे। तर जस्ट असं आणि भाग्यश्री हॉटेलवाल्यांनी जेव्हा फॉर्च्युनर घेतली हे मला काही माहिती नव्हतं आणि जस्ट मला यूट्यूबला किंवा फेसबुकला टाकण्यासाठी एकही कंटेंट नव्हता। आणि जेव्हा मी कॉल रेकॉर्ड केला होता ते भाग्यश्री हॉटेलचा जो मालक आहे त्यांनी जे फॉर्च्युनर घेतली हे मला माहित नव्हतं। पण तो जो कॉल रेकॉर्ड आहे ना 1.5 महिन्यापूर्वीची होती, म्हणजे गाडी घेण्याच्या 1.5 महिन्यापूर्वीची ते कॉल रेकॉर्डिंग होती। आणि माझा मित्र नंदू मोरे पण आहे, त्यांना देखील मी ह्या कॉल रेकॉर्डिंग बद्दल सांगितलं होतं। मी भाग्यश्री हॉटेलच्या मालकाबरोबर अशी कॉल रेकॉर्ड केलेली आहे, मी ते अपलोड करणार आहे। तर टाकून द्या म्हटले बिंदास, काय नाही म्हटले। माणूस आपला खूप चांगला आहे म्हटले, आमच्या जवळच आहे। कारण नंदू मोरे सुद्धा तुळजापूरचाच आहे आणि भाग्यश्री हॉटेलच्या मालकाचं नाव मला माहित नाहीये। आणि ते सुद्धा त्यांचं हॉटेल सुद्धा तिथेच आहे, तुळजापूरच्या तिथे। आणि माझ्या डोक्यात काय आलं, म्हणजे जस्ट असे व्हिडिओ इंस्टाग्रामला मी बघत होते तर भाग्यश्री हॉटेलवाल्यांचे व्हिडिओ माझ्या पुढे आले। आणि त्यांचा एक व्हिडिओ असा म्हणजे माझ्या पुढे आला की त्यांनी बकरे कापलेले आहेत आणि ते म्हणजे पूर्ण त्याचं म्हणजे सोलून बोलून काय म्हणतात का नाही ते असे टांगले होते। आणि मी म्हटलं चला म्हटलं ह्यांना आपण एक गंमत एकदम टाकावं सुरुवातीला आणि नंतर एक प्रँक कॉल आहे दादा असं सांगून टाकावं। तर आम्ही सुरुवातीला दम वगैरे टाकला चांगला त्यांना, पण ते काही घाबरले नाहीत बरं का, खरं शपथ। आणि तुम्ही बघितले आहेत, बरेच लोकांनी ते व्हिडिओ जे आहेत माझ्या अकाउंटचे उचलून त्यांच्या अकाउंटला टाकलेले आहेत। आणि सगळ्या पब्लिकचा सगळ्या बांधवांचा गैरसमज झालेला आहे की ह्या बाईच्या पोटात दुखते का, हिला का त्रास होते, तर असं काही सुद्धा नाहीये। जर तुम्ही अशी कमेंट करताय ना जरा विचार करून करा, कारण माझा असा तुमचा किंवा भाग्यश्रीवाल्या हॉटेलवाल्याचा मन दुखवण्याचा माझा काही सुद्धा हेतू नाहीये। कारण आमच्या सहमतीने तो व्हिडिओ झालेला आहे। मी त्यांना लास्टला विचारलंय, तुम्ही लोक काय करतात पूर्ण लास्ट पर्यंत व्हिडिओ बघत नाहीये आणि निम्माच व्हिडिओ बघताय, पहिलाच डायलॉग ऐकताय आणि कमेंटला उत्तर देता। तर असं नाही, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नंतर ते तुमची प्रतिक्रिया द्या। शेवटला मी म्हटलेलं आहे दादा मी व्हिडिओ टाकते, अपलोड करते, हा प्रँक कॉल आहे, तर ओके टाकून द्या म्हटले। आणि परत मला जेव्हा फेसबुकला तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिथं कमेंट मला यायला लागल्या की त्याने आता फॉर्च्युनर घेतली म्हणून आता म्हणजे जळायला लागली का असं तसं, तर मला काही माहित नव्हतं। आणि जेव्हा खरंच त्यांच्या इंस्टाग्रामला जाऊन मी त्यांचे व्हिडिओ बघितले ना तर खरं त्यांनी गाडी वगैरे घेतली होती। आणि त्यांचा परत व्हिडिओ बघून नंतर मी दादांना त्या कॉल केला की आणि त्यांचा बर्थडे पण होता, त्यांना बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या। त्यांनी फॉर्च्युनर गाडी घेतली ह्याच्या सुद्धा मी त्यांना शुभेच्छा दिल्या। व्हिडिओ प्रँक कॉल केला त्याच्या अगोदर अजिबात त्यांच्या गाडी किंवा मला काही त्यांचं बॅकग्राऊंड काही माहित नव्हतं। सहज व्हिडिओ त्यांचा तो बकरी कापलेला तो बघितला आणि व्हिडिओ केला, ह्याच्या त्यांचा पुढचा आणि मागचा मला काही सुद्धा बॅकग्राऊंड त्यांचं काही सुद्धा मला माहित नव्हतं। जस्ट प्रँक कॉल केला आणि मी फेसबुकला अपलोड केला। यूट्यूबला काही चालला नाही पण फेसबुकला माझा व्हिडिओ व्हायरल झाला तो। तर मला असं वाटतं की कुणीही वाईट कमेंट करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा अगोदर आणि नंतर तुमची कमेंट द्या। आणि आता तो व्हिडिओ इतक्या लोकांनी तो व्हिडिओ डाउनलोड करून स्वतःच्या आयडीला टाकत आहेत, जरा विचार करून टाका। मी त्याला कॉपीराईट सुद्धा देऊ शकते कॉपीराईट। पहिल्यांदा तुम्ही जे पण व्हिडिओ बघतात, जे फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, जे बांधव आहेत महाराष्ट्रातल्या बाहेरचे, अगोदर सर्वांनी तो व्हिडिओ पूर्ण बघा। पहिलंच कडवं ऐकून तुम्ही वाईट कमेंटकडे घुसू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि जर तुमच्या बुडात एवढी जर आग लागत असेल ना कशी ट्रोल करते बाई म्हणून, तर तुम्हाला बी जरा बुद्धी, लाज आणि लज्जा, शरम असायला पाहिजे। आज ते भाग्यश्री हॉटेलवाला आहे ना त्याच्या हॉटेलची जी तोडफोड झालेली आहे तिकडे लक्ष द्या हरामखोरांनो, लाज वाटायला पाहिजे। त्या एका गरिबांचं हॉटेल पुढे चाललंय, ठीक आहे, माझ्यामुळे त्याला तुम्ही लोक काय म्हणता
की मला प्रसिद्धी, अरे मला प्रसिद्धी नाहीये, माझ्या अकाउंटला व्हिडिओ तो जास्त गेलेला आहे, त्याच्यामुळे भाग्यश्री हॉटेलकडे लोक जास्त वळीत. हा पण डोक्यात विचार घ्या तुम्ही, कळलं का? माझ्या अकाउंटला जास्त व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ. त्याच्यामुळे मला प्रसिद्धी नाही, माझे असे बरेच व्हिडिओ मिलियनवरती गेलेले आहेत. तुम्ही मला म्हणू नका की मला प्रसिद्धी पाहिजे. मला प्रसिद्धीची गरज नाही. मी व्हिडिओ केले ना तर माझे बरेच व्हिडिओ मिलियनवरती जातात. तर ट्रोल करू नका. आणि जर तुम्हाला एवढंच वाटत असेल ना, व्हिडिओला साईडला ठेवा आणि तिकडं तुमची झक मारा. ज्या त्या भाग्यश्री हॉटेलवाल्याचं जे तोडफोड केलेली आहे ना, तिकडे लक्ष द्या. ते कोणी केलेलं आहे, कोण असा महामूर्ख आहे, कोण असा जळतोय, लाज वाटायला पाहिजे. दुसऱ्यांना ट्रोल करण्या अगोदर स्वतः बघा त्याच्या हॉटेलची किती तोडफोड केलेली आहे. असे तुमची काय, हे तुमची वृत्ती आहे अशी हरामखोरानो, माहितीये का? माझ्या मनात असं काही येत नाहीये. उलट त्या भावाने मला दुसऱ्यांदा मी जेव्हा कॉल केला ना त्यांना, तर थँक्यू म्हटले. मी त्यांना एवढं पण म्हटलं, लोक आपल्याला तिथं कमेंट काय करत, एकदा जाऊन तो व्हिडिओ बघा. तर ते दादा मला म्हटले की ताई मी तो व्हिडिओ बघितलेला आहे, बिंदास राहा, काय टेन्शन घेऊ नका, काय नाही. आणि तुम्ही लोक वाईट बोलते, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर तुमच्या प्रतिक्रिया द्या. आणि हे व्हिडिओला साईडला ठेवा आणि तुमची झक मारा. त्यांचं जी हॉटेलची तोडफोड झालेली आहे ना, ते तोडफोड कुणी केल्या, का केली, त्या माणसाला हुडकून बाहेर काढा, त्याला शिक्षा द्या. त्या गरीब त्या माणसाने स्वतःच्या कष्टावरती जे हॉटेल उभा केलेलं आहे ते आज तेवढं व्हायरल होत आहे. तर त्याचं म्हणजे काय ते अवस्था करायला लागले, तिकडे लक्ष द्या. व्हिडिओकडे लक्ष देऊ नका. व्हिडिओ तर व्हायरल झालेला आहे, व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी भेटलेली आहे, हे लक्षात घ्या. त्यांना प्रसिद्धी भेटल्या, मला नाहीये. ते जे व्हिडिओ तुम्ही लोक टाकते ना माझे, तर व्हिडिओ टाकल्याबद्दल मला काही नाहीये, पण पूर्ण शेवटपर्यंत ऐका. काही दादा ताई पण आहेत, ते सगळे व्हिडिओ बघते, ते म्हणतात हा तर प्रँक कॉल आहे. तर हो, तो प्रँक कॉलच आहे. तर मला एवढंच बोलायचं आहे की आज तुम्ही मी व्हिडिओ टाकलेला आहे, ते पण सुरुवातीला मी म्हटलं चला आपण प्रँक कॉल करतो ना, प्रँक कॉल कसा करायचा त्यांना न कळता सुरुवातीला दम टाकायचा आणि शेवटला कॉमेडी म्हणून एक त्यांना सांगूटायचं हा प्रँक कॉल आहे. तर जस्ट तसाच आहे. आणि तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नंतर प्रतिक्रिया द्या.